श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आई वडिलांची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात जहाल स्वरूपात मुलीला काही भेटवस्तू देत असतात. लग्नात मुलीला संसारासाठी रुखवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत देखील आहे. आजही आपल्याला पाहायला मिळते की मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकून दिल्या जात नाहीत. मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढते आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात. जेव्हा मुली आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरेनुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवत असतात. तिच्या सर्व इच्छा पुरवतात. आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात या गोष्टींची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की मुलींनी लग्नानंतर आई वडिलांनी आपल्या घरातून नांदायला गेलेल्या मुलीला कधीच या गोष्टी द्यायच्या नसतात, ज्यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येऊ शकते. मुलींनी आईच्या घरातून कधीही या 3 वस्तू आणू नका, यामुळे घरात फार मोठे संकट येईल. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच जाणून घ्या. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो, परंतु त्यामागे काही वास्तुशास्त्र कारणं असतात, ते आपल्याला माहीत नसतात, जे देणे खूप अशुभ मानले जाते. धर्मानुसार व शास्त्रानुसार अनेक नीतींनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता असते. मुलीच्या लग्नावरही कधीकधी त्याचा परिणाम होतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी लग्नानंतर आई वडिलांच्या घरून कधीच नेऊ नयेत, याची माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. पहिली वस्तू आहे झाडू. शास्त्रामध्ये सांगितले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते, पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये. असं मानलं जातं की तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीला तिचा संसार कधीच सुखाचा राहत नाही. तिचे जीवन अगदी दुःखांनी भरलेले असते असे मानले जाते. त्यामुळे मुलीला झाडू कधीच देऊ नये. दुसरी वस्तू आहे सुई किंवा टोकदार वस्तू. मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी केल्याने किंवा दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते असे म्हणतात. त्यामुळे अशा गोष्टी देणे अवश्य टाळावे. गॅस किंवा स्टोव. लग्नानंतर स्वयंपाकाचा विधी केला जातो. त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरवरून दिलेला गॅस किंवा शेगडी वापरावी असं अनेक पालकांची इच्छा असते. म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव दिला जातो, पण हे अजिबात करू नये. शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चूल घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो. असं केल्याने नवीन वधू व नवीन कुटुंबात जेव्हा ती प्रवेश करताच तिचा स्टोव आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल असं मानलं जातं, जे अजिबात चांगले मानले जात नाही. त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या, कारण गॅस आणि शेगडी हे अग्नीशी संबंधित आहे. म्हणजे आग आणि अग्नी म्हणजेच वाद आणि विवाद. यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते. मिठाचे काम असते जेवणामध्ये खारटपणा आणण्यासाठी. जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात, त्यांचा धर्म काय असावा तर नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यामध्ये गोडवा निर्माण करे. त्यामध्ये सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरी शिरले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात. प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो. नवविवाहित सुनेने आपल्या माहेरवरून सासरच्या घरी मिठासारखे काहीही आणले तरी त्यांचा आदर तिच्या कुटुंबियांशी आयुष्यभर जोडला जातो. मग तिचे सासरच्यांसोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही. ते नाते कधीच गोड होत नाही. आपल्या मुलीला निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका. लोणचे. लग्नानंतर बसारीच्या मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचे देऊन पाठवतात.
परंतु धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे आहे असे म्हणतात. लोणचे जसे खायला आंबट असते त्याचप्रमाणे पती पत्नीचे नाते बिघडवतात. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो. कधी कधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका, याची मात्र काळजी घ्या. पालकांचा चांगलेपणा कधी कधी त्यांच्या मुलीवर भारी पडू शकतो. तवा हा कुटुंबाच्या सुख समृद्धीशी आणि नशिबाशी संबंधित असतो. त्यामुळे तो मुलीला देणे योग्य नाही असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते. तव्यामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांचे स्वरूप असते असे मानलं जातं. काही लोकांच्या मते तवा हे उष्णतेचे प्रतीक आहे आणि ते सासरच्या घरात नववधूसाठी अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे ते भेट म्हणून देणे टाळले पाहिजे. तर काही लोक तवा देणं देखील शुभ मानत नाहीत. त्यामुळे मुलीला तवा देऊ नये असं सांगतात. चाळणी. मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट देते. त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टींचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकीच एक आहे. मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते. आपल्या मुलीला फिल्टर देखील देऊ नका. पालकांनी आपल्या मुलीच्या लग्नात भेट म्हणून कधीही फिल्टर देऊ नये. त्यात गाळणी म्हणजे चाळणी याचा देखील समावेश असतो. असा समज आहे की सासरच्या घरी चाळणी नेल्याने मुलीचे नातेही दूर होऊ लागते आणि ती जगात एकटी पडते. असं केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन अनेक संकटांनी भरून जाऊ शकते. म्हणून या वस्तू मुलीला कधीच देऊ नका. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.